ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकलाय। व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय, पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत, व्हिडिओतील आमदार कोण आहेत? दानवेंनी हा सवाल उपस्थित केलाय। व्हिडिओत शिंदे सेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी असल्याचं बोललं जाते, मात्र साम टीव्ही याची पुष्टी करत नाही। अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। या व्हिडिओमध्ये शिंदे सेनेचे कोकणातले आमदार दिसतात, मात्र साम टीव्ही याची पुष्टी करत नाही। हे आमदार कोण असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय। काय ट्विट केले अंबादास दानवेंनी बघा, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी। हे आमदार कोण आहेत? अंबादास दानवे यांनी 3 व्हिडिओ ट्विट केलेत आणि हा सवाल फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना विचारला आहे। व्हिडिओत जे आमदार दिसत आहेत ते महेंद्र दळवी असल्याचं बोललं जाते। शिंदे सेनेचे ते आमदार आहेत, मात्र साम टीव्ही याबाबत पुष्टी करत नाही। काही वेळापूर्वी आम्ही शिंदे सेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांच्याशी या संदर्भात बोललो। त्यांनी स्वतः महेंद्र दळवी यांचं नाव घेतलंय, मात्र याबाबत आपल्याला वस्तुस्थिती माहीत नाहीये। आपण त्यांच्याशी बोलू आणि त्यानंतरच मीडियाशी बोलणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। काय बोलले काही वेळापूर्वी भरत गोगावले ऐका। व्हिडिओ अजून मी पाहिला नाही, आपल्या मीडियामध्ये फोन आले तेव्हा मला कल्पना, म्हणून मी आमच्या आमदारांना विचारतो नक्की वस्तुस्थिती परिस्थिती काय। आता अंबादास दानवे आणि अलिबाग, आमचं रायगड एवढ्या अंतरावरती, आता तिथून कसं काय त्यांनी दुर्बीण लावली ते काय माहिती नाही, परंतु काय वस्तुस्थिती पण आम्हाला खात्री करणं गरजेचं आहे। आमच्या आमदारांची बाबा काय कसली काय हे पडलं तो दाखवतोय, कसली वस्तुस्थिती खरं आहे खोटं आहे काय, तर विचारू द्या तर खरा म्हणून आता सांगितलं त्यानं। आता दळवीचं नाव घेतल्यानंतर अलिबाग आलं, रायगड आलं, दुसरा कोण दळवी आमच्या ह्याच्यामध्ये आहे असं कोण दाखवतो की आमच्याकडे एवढे पैसे आहेत, कसले व्यवहाराचे आलेत, कसले आलेत, असं कोण कधी दाखवतो का? सांगा बरे। या बाबा हे बघा पब्लिक माझ्याकडे एवढे पैसे आहेत, असं कुठला आमदार, खासदार, मंत्री, संत्री कोण दाखवतो? काय म्हणजे आता आम्ही खात्री करतो वस्तुस्थिती काय ती आणि आपल्याला कळवतो। पुन्हा जाऊयात नागपूरला, आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आहेत। वैदेही, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया तुम्ही सुद्धा ऐकली असेल। या दरम्यानच्या काळात तुमची सत्ताधारी किंवा शिंदे सेनेतल्या कुठल्या आमदारांशी बोलणं झालंय का, भेट झाली आहे का? बघा, अजूनही कोणीही आमदार या ठिकाणी दाखल झालेले नाहीयेत, मात्र या सगळ्या संदर्भात माहिती घेऊन बोलणार असल्याचं सध्या शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। एक व्हिडिओ ज्या पद्धतीनं अंबादास दानवे यांनी ट्विट केलेला बघायला मिळतोय, पोस्ट केलेला बघायला मिळत आहे। या खरं तर व्हिडिओची पुष्टी साम टीव्ही करत नाही, मात्र जो तथाकथित आमदाराचं नाव त्या ठिकाणी आलेलं बघायला मिळत आहे, याच्या संदर्भात अर्थात प्रश्नचिन्ह उपस्थित त्यांनी केलेलं आहे। त्यांनी उपस्थित केलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं। व्हिडिओ आपण जर बघितला तर व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची बंडल बघायला मिळत आहेत, त्यामुळे हा कॅश बॉम्ब सकाळीच या ठिकाणी अंबादास दानवे यांनी पोस्ट करत प्रश्न उपस्थित केलेले आहेत। खरं तर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी खरं तर अशा पद्धतीचा कॅश बॉम्ब टाकल्यामुळे सरकारवर प्रश्नचिन्ह विरोधकांनी उपस्थित केलेलं बघायला मिळत आहे। आज दुसऱ्या दिवशी खरं तर विरोधकांचा हाही अजेंडा आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भात आंदोलन करण्याचा। एकीकडे अतिवृष्टीचे नुकसान भरपाई झालेले शेतकरी आहेत, नुकसान त्यांचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, तर दुसरीकडे खरं तर कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांचे अजूनही स्पष्टीकरण सरकारकडून कुठल्याही परिस्थितीत येत नाहीये। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आजचं खरं तर अधिवेशन तापण्याची शक्यता असतानाच सकाळी अशा पद्धतीचा कॅश बॉम्ब आल्यामुळे अर्थात प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केले जात आहेत। एकीकडे महाराष्ट्रामध्ये खरं तर आर्थिक स्थिती याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, कारण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती खरं तर खालावली जात असल्याचंही म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी खरं तर मदत पोहोचत नाहीये असं देखील म्हटलं जात आहे। आणि दुसरीकडे अशा संदर्भातला हा कॅश बॉम्बचा व्हिडिओ आल्यामुळे मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। आता याच्यावर काय उत्तर देणार
सत्ताधारी कशा पद्धतीनं ही बाजू लावून धरतील, कशा पद्धतीनं उत्तर देतील, कशा पद्धतीनं त्या आमदाराचं नाव पुढे आल्यानंतर कशा पद्धतीनं त्याला जाब विचारला जाईल आणि नेमकं स्पष्टीकरण काय असेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अजूनही या ठिकाणी आमदार दाखल झालेले नाहीयेत, पण अर्थात सकाळीच हा कॅश बॉम्ब फुटल्यामुळं काय नेमकं उत्तर असेल हे पाहणं देखील महत्वाचं असेल. अगदी बरं. आमदार जरी दाखल झाले नसले, दिसत नसले समोर, तरी स्वाभाविक आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आतल्या आत खळबळ सुरू झाली असणार आहे वैद्य. नक्कीच आपण बघतोय की प्रत्येकाच्या मनामध्ये खरं तर हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. त्यातच कशा पद्धतीनं सत्ताधाऱ्यांना घेरून ठेवायचं या संदर्भात खरं तर रणनीती कालच्या या बैठकीमध्येच आखली गेली असल्याची माहिती मिळत आहे. आणि सकाळीच अशा पद्धतीनं व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर आता सत्ताधारी कशा पद्धतीनं ही बाजू आपली मांडतील हे पाहणं महत्वाचं तर राहणारच आहे. महेंद्र दळवी या तथाकथित आमदाराचं नाव त्या ठिकाणी समोर आलेलं बघायला मिळत आहे. हे नाव खरं तर साम टीव्ही घेत नाहीये, पण व्हिडिओच्या माध्यमातून अंबादास दानवे यांनी जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे निश्चितच हे नाव पुढे आलेलं बघायला मिळत आहे. पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर सध्या ते विमानामध्ये आहेत, त्याच्यामुळे एअरपोर्टला उतरल्यावर नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया असेल, काय त्यांची बाजू नेमकी असेल, हे व्हिडिओ कसे असतील, हे व्हिडिओ खरंच आहेत की एआयचे आहेत, या सगळ्या गोष्टी संदर्भात खरं तर स्पष्टीकरण जे आहे ते नेमकं काय आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. यातच आज विरोधक याच मुद्द्याला घेऊन आज या ठिकाणी खरं तर अधिवेशन तापवण्याची शक्यता आहे. कारण शेतकऱ्यांचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आहे. शेतकऱ्यांना मदत पोचली नाहीये. अतिवृष्टी असू दे तर कर्जमाफी असू दे, हे मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत. आणि अशा संदर्भात इतके खरं तर पैशांच्या खरं तर आपण बघतोय की गठ्ठेच्या गठ्ठे त्या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत. त्याच्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, कशाबद्दल आहे, हे व्हिडिओ कधी घेतलेत, कुठे घेतलेत, खरंच ते अधिकृत आहेत का, या सगळ्या गोष्टीची तपासणी होणं देखील तितकंच महत्वाचं आहे.